चला तर आज बघूया दव आंबटची रेसिपी. आपण इन्ग्रेडियंट्स मगाशी बघितलेत आणि आता ऍक्च्युअल रेसिपी. क्विक आहे, फास्टेस्ट आहे, एकदम कल्चरला धरून आहे. सारस्वत पद्धतीची सगळ्यात बेस्ट रेसिपी मला नेहमी आवडते. मद्रासी काकडी घेऊन आपण जी रेसिपी करणार आहे. मी मद्रासी काकडी मगाशी तुम्हाला क्यूज दाखवले ना, ते मी क्विकली कुकरमधनं जस्ट बॉईल करून घेतले किंचित मीठ घालून आणि ते असे तयार झालेत. आता मी ते कढईत म्हणजे या फ्राय पॅन मध्ये टाकून घेते. पाण्यासहित टाका, काळजी करू नका. त्याचंच पाणी वापरायचं आहे, बाहेरचं पाणी वापरू नका. आणि मग याच्यामध्ये मी टाकणार आहे आपण जो किसलेला कोकोनट होता ना, त्याला मी अगदी छान असं बरड काढल्यासारखं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी लाल मिरची घातली आहे, 3 मिरच्या घातल्या. साधारणतः एवढ्या याला एवढं पुरे आहे. एका काकडीला एवढा कोकोनटचा ग्रेटेड पेस्ट पुरे आहे. ही पण याच्यामध्ये सरळ टाकून द्या. बिंदास, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही कोणाचंच. कसं टाकणार, शिजणार का वगैरे काळजी करायची नसते. सहज शिजत असतं. फ्राय पॅन छोटा आहे, मी अगदी बेसिक स्पून वापरते. त्याला तोडायचं नाहीये. तुम्हाला वाटेल बापरे ही तर आता फाटली का काय, अजिबात नाही. काही दूध बीत फाटत नसतं. नारळाचं दूध एकदम परफेक्ट बसतं. ओके, जस्ट एकदा स्टर द्या आणि थोडस त्याला एक बॉईल येऊ द्या. ती बॉईल आली की मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहे हा एक बेसिक ताक, जे मगाशी मी म्हटलं अगदी मीठ आणि पाणी घालून तयार केलेलं आहे. बघा छोटासा बॉईल पण आलाय. ओके, तो किंचित घालते याच्यामध्ये. किंचित म्हटलं हे असं म्हणजे मुंबईकरांसारखं झालं. कुठं चाललंय, इथे 15 मिनिटावरच आहे, 10 मिनिटावरच आहे. टायमिंग शिवाय बोलतच नाही ते लोक. अगदी किंचितच घालायचे, म्हणजे जवळपास 1 ग्लास घातलाय मी करत. याला छान फेटून घ्या, नीट ढवळून घ्या. त्या बॉईल झालेले जे तुमची काकडी आहे त्याला फक्त तुटू देऊ नका. याच्यात काही जण हिरव्या मिरच्या पण वापरतात. मी लाल मिरची वापरते कारण त्याने कलर छान येतो आणि चव पण खूप चांगली मिळते. मी याला एकदा फक्त थोडासा आता स्पीड वाढवून जरा एक बॉईल येऊ देते क्विकली. तर आपण आपल्या फोडणीची तयारी करून घेऊ. चालेल? दव आंबट राईस सोबत, मस्त साध्या भातासोबत.